नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये 466 पदांची परमनंट सरकारी भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 19,900 ते 92,300 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। शैक्षणिक अर्ज जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल, 12वी उत्तीर्ण असाल किंवा आयटमचं झालेलं असेल किंवा पदवीधारक तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर पात्रता तुमची या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या मार्फत बॉर्डर रोड विंग यांच्यासाठी जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे ड्राफ्ट्समॅन या पदासाठी निघालेली आहे। एकूण 16 वॅकन्सीज या पदासाठी आहेत। त्यानंतर सुपरवायझर ॲडमिनिस्ट्रेशन या पदासाठी 2 वॅकन्सी आहे। टर्नर पदासाठी 10 वॅकन्सीज आहे। मेकॅनिस्ट पदासाठी 1 वॅकन्सी आहे। ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ओजीसाठी 417 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। ड्रायव्हर रोड रोलर या पदासाठी एकूण 2 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। ऑपरेटर एक्सकॅव्हेटिंग मशिनरीसाठी या ठिकाणी एकूण 18 वॅकन्सीज आहे। अशा एकूण 466 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेले आहे। तर या ठिकाणी शैक्षणिक अर्ज जे आहे ड्राफ्ट्समॅन या पदासाठी 10+2 सायन्स विषयासहित तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 2 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स तुमचा आर्किटेक्चरमध्ये किंवा ड्राफ्ट्समॅनशिपमध्ये झालेला असणं आवश्यक आहे, किंवा या ठिकाणी तुम्ही 2 वर्षाचा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट धारण केलेलं असेल, तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, तुम्ही जर NCVT कंप्लीट केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर सुपरवायझर ॲडमिनिस्ट्रेशन या पदासाठी डिग्री तुमच्याकडे असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्ज असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। तुमच्याकडे नॅशनल कॅडेट कोरचा B सर्टिफिकेट किंवा एक्स नायब सुभेदार जनरल ड्युटी आर्मी किंवा समतुल्य या ठिकाणी नेव्ही किंवा एअरफोर्समधील तुमच्याकडे सर्टिफिकेट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। टर्नर या पदासाठी तुम्ही टर्नर सर्टिफिकेट किंवा डिफेन्स ट्रेड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 1 वर्षाचा अनुभव देखील तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे। मशिनिस्ट या पदासाठी 10वी उत्तीर्ण जर तुम्ही असाल आणि मशिनिस्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, ITI तुमचं झालेलं असेल किंवा डिफेन्स ट्रेडमधील सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ऑर्डिनरी ग्रेड या पदासाठी 10वी जर तुम्ही उत्तीर्ण असाल आणि हेवी व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता, किंवा तुमच्याकडे क्लास 3 कोर्स ड्रायव्हर प्लांट मेकॅनिक ट्रान्सपोर्टचा असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। ड्रायव्हर रोड या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्ज जर तुमच्याकडे असेल, त्याचबरोबर हेवी मोटर व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल आणि रोड रोलर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल आणि 6 महिन्याचा कमीत कमी अनुभव जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर ऑपरेटर एक्सकॅव्हेटिंग मशिनरीसाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे आणि हेवी मोटर व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि किंवा या ठिकाणी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स डोझर किंवा एक्झावेटरचा 6 महिन्याचा एक्सपिरियन्स असेल, ड्रायव्हिंगचं लायसन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी निवड जी आहे तुमची लेखी परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे। त्यासाठीचा सिलेबस जो आहे आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्ये दिलेला आहे, आपण स्क्रीनवरती बघू शकता। प्रत्येक पदासाठीचा वेगळा सिलेबस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। पे स्केल जे आहे तुम्हाला या ठिकाणी लेवल 5 नुसार ड्राफ्ट्समॅन या पदासाठी 29,200 ते 92,300 रुपये इतकं या ठिकाणी असणार आहे। सुपरवायझर ॲडमिनिस्ट्रेशन या पदासाठी तुम्हाला लेवल 4 नुसार 25,500 ते 81,100 रुपये इतके वेतन असेल। टर्नर या पदासाठी लेवल 2 नुसार 19,900 ते 63,200 रुपये वेतन असेल। मशिनिस्ट या पदासाठी तुम्हाला लेवल 2 नुसार 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन या ठिकाणी असणार आहे। ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट OG या पदासाठी लेवल 2 नुसार तुम्हाला 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल। ड्रायव्हर रोड रोलर या पदासाठी तुम्हाला लेवल 2 नुसार 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल। ऑपरेटर एक्झिव्हेटिंग मशिनरीसाठी तुम्हाला लेवल 2 नुसार 19,900 ते 63,200 रुपये इतके वेतन जे आहे दिलं जाईल। वयमर्यादा जी आहे तुम्हाला पद क्रमांक 1, 2, 4 आणि 7 या पदांसाठी 18 ते 27 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे।
त्यानंतर पद क्रमांक 3साठी तुम्हाला 18 ते 25 वर्षापर्यंतची वयोमर्यादा जी आहे या ठिकाणी आहे। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला वयामध्ये सवलत या ठिकाणी दिली जाईल। ओपन आणि EWS कॅटेगरीसाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सवलत या ठिकाणी वयामध्ये नसणार आहे। SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षापर्यंतची सवलत तुम्हाला दिली जाईल। OBC कॅटेगरीसाठी तुम्हाला 3 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई तुम्ही जर असाल तर या ठिकाणी तुम्हाला 45 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। एक्स सर्व्हिसमॅनला देखील या ठिकाणी वयामध्ये सवलत दिली जाणार आहे। PWD कॅन्डिडेट जे असतील त्यांना 10 वर्षापर्यंतची सवलत असेल। जम्मू आणि काश्मीर मायग्रेट कॅन्डिडेट जे असतील त्यांना 5 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी दिली जाईल। फीस पेमेंट जे आहे जनरल कॅन्डिडेट असतील किंवा EWS कॅन्डिडेट असतील त्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन जरी असेल तर त्यांना या ठिकाणी 50 रुपये फीस पेमेंट करावे लागेल। OBC क्लास कॅन्डिडेटला देखील 50 रुपये फीस पेमेंट या ठिकाणी आहे। तुम्ही जर SC/ST कॅन्डिडेट असाल किंवा PWD कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। या ठिकाणी अर्ज जे आहेत 16 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 30 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करावे लागणार आहेत। त्यासाठीचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। GREF सेंटर दिघी कॅम्प पुणे 4110-15 ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। तुमच्या या ठिकाणी निवडीसाठी फिजिकल एफिशियन्सी टेस्ट देखील घेतली जाणार आहे। 1 मैल रन म्हणजेच 1.6 किलोमीटर रन तुमच्या या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये असणं आवश्यक आहे। फिजिकल स्टँडर्ड्समध्ये हाईट जी आहे तुमची 157 सेंटीमीटर, त्याचबरोबर चेस्ट जे आहे मिनिमम 75 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर फुगवल्यानंतर या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर वजन जे आहे तुमचं कमीत कमी 50 इतकं या ठिकाणी असणं आवश्यक आहे। अर्ज करण्यासाठीचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा। जाहिरातीमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे फिजिकल स्टँडर्ड्स, परीक्षेसंदर्भातील सिलेबस, त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्म आणि इतर डिटेल माहिती दिलेली आहे। तर अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ वाचायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।